नमस्कार, मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर. कोणत्याही वास्तूमध्ये गेल्यानंतर ज्यावेळेस तुम्हाला एक प्रकारे आनंद आणि शांती जर वाटत असेल तर अशा वास्तूला सात्विक वास्तू असं म्हटलं जातं. काही ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला प्रचंड ऊर्जा जाणवत असेल, काम करण्याची इच्छा जाणवत असेल, पण थोडीशी मानसिक अस्वस्थता जाणवत असेल तर ती राजसी वास्तू. आणि ज्या वास्तूमध्ये गेल्यानंतर तुम्हाला प्रचंड मानसिक तणाव, चिडचिड, नैराश्य, राग येत असेल तर अशी वास्तू तामसिक वास्तू आहे. वास्तुशास्त्रानुसार वास्तूचे ह्या 3 विभागामध्ये अगदी सरळ सरळ वर्णन केलेलं आहे. तुम्हाला जर एखादं घर घ्यायचं असेल, अर्थात तुम्ही बुकिंगमध्ये फ्लॅट घेतला तर हे काही कळत नाही, पण रेडीमेड फ्लॅट असतो किंवा रेडी तयार झालेला आहे आणि ज्यावेळेस तुम्ही त्या वास्तूमध्ये जाता आणि तिथे गेल्यानंतर जर तुम्हाला शांत, आनंद आणि फ्रेश वाटत असेल तर अशी वास्तू आपण निवडायला हरकत नाही. हाच नियम प्लॉटच्या बाबतीत आहे. तुम्हाला जर त्या ठिकाणी बंगला बांधायचा आहे, तुम्हाला छान घर बांधायचं आणि आनंदी राहायचं आहे, तर तुम्ही बघा काही सोसायट्यांमध्ये अत्यंत शांतता जरी असली तरीसुद्धा भकासपणा फार मोठ्या प्रमाणात असतो. पण काही सोसायट्या ह्या फार वेल ऑर्गनाइज नसतात, पण तरीसुद्धा तिथं गोकुळासारखं किंवा खूप छान वाटतं. आज मी तुम्हाला ह्याच विषयावरती सांगणार आहे, ते म्हणजे वास्तूतले हे 3 प्रकार. मी आनंद पिंपळकर तुमचं या आपल्या आनंदी वास्तू कार्यक्रमामध्ये स्वागत करतो. आज भूमिपरीक्षणाबद्दल मी तुम्हाला सांगतोय. आता भूमिपरीक्षणामध्ये भूमीचे सुद्धा 3 प्रकार आहेत: सात्विक भूमी, तामसिक भूमी आणि राजसी भूमी. आपण क्रमवारीने पाहू. सात्विक म्हणजे कशी, तर ज्या सत्व म्हणजे ज्याच्यामध्ये सात्विकता आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये शांती आहे, स्थैर्य आहे, आनंद आहे आणि ज्याच्याकडे पाहिल्यानंतर ईश्वरी अनुभूती होते, अशी व्यक्ती जर तुम्ही बघितली, आपण ज्याला संत म्हणू किंवा चांगल्या विचारांचा माणूस म्हणू, तर तो म्हणतो की आपण सात्विक आहे. एखादा माणूस खूप असा रॉयल असतो, चांगल्या गाडीमध्ये फिरतो, खातो पितो, उठतो बसतो, त्याच्या एक प्रकारचं वेगळं तेज असतं, तर अशा व्यक्तीला आपण राजसी व्यक्ती म्हणतो. आणि एखादा चिडचिडा, रागीट, हट्टी, खुनशी, दारुडा बिरुडा असेल तर आपण त्याला तामसिक म्हणतो. हेच नियम जमिनीला लागू होतात. समजा तुम्हाला घर बांधायचं आहे, तुम्हाला मंदिर उभी करायची आहेत, तर तुम्हाला राजसिक वास्तू ही गरजेची असते, म्हणजे जमिनीचा जो प्रकार आहे तो त्याच्यामध्ये असावा. याचं परीक्षण कसं, तर त्या जमिनीवर गेल्यानंतर तुम्हाला अत्यंत मानसिक शांतता, आनंद लाभला पाहिजे. त्याचबरोबर तिथे फुलपाखरू फिरतायत का, पक्ष्यांनी घरटी केली आहेत का, गायी त्या ठिकाणी फिरतायत का किंवा गायी आहेत का, पक्षी प्राणी तिथे आनंदाने राहत आहेत का, हा झाला सात्विक वास्तूचा भाग. तुम्हाला जर मोठमोठे शॉप्स किंवा तुम्हाला मॉल उभं करायचं आहे, तुम्हाला बिझनेस करायचा आहे किंवा तुम्हाला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक करून 4 पैसे मिळावेत असं तुम्हाला वाटतं आहे, तर मग अशासाठी तुम्हाला राजसी वास्तूची निवड करायला लागेल. अर्थात या वास्तूला सुद्धा एक प्रकारचा वास असतो बरं का. म्हणजे जर तुम्ही जमिनीची माती हातात घेतली तर गोडपट टाईप वास आला, मधाळ वास आला, तर ती राजसिक वास्तू, ती सात्विक वास्तू आणि राजसी वास्तू. तामसिक वास्तूमध्ये जो तुम्ही बघाल तर ती माती थोडी चिकट असते आणि थोडासा उग्र वास येतो, तेलकट टाईप वास येतो त्याला. आता राजसी वास्तूमध्ये गेल्यानंतर काय चिन्ह मिळतात, तर तुम्हाला कुठेतरी झेंडा फडकताना दिसतो. तिथे गेल्यानंतर तुम्हाला एक प्रकारची वेगळी ऊर्जा जाणवते, आनंद जाणवतो, परंतु थोडासा अस्वस्थता देखील त्या ठिकाणी जाणवते. म्हणजे बेचैनी, काहीतरी करण्याची उर्मीची बेचैनी बरं का. म्हणजे ती बेचैनी तामसिक वास्तूसारखी नाही, ऊर्जा अशी की आता मी काहीतरी करतो. मग अशा वास्तूमध्ये व्यावसायिक वास्तू उभ्या जर केल्या तर त्याच्यामध्ये निश्चितच तुम्हाला खूप फायदे होतात. पुढची आहे तामसिक वास्तू. अतिशय कचराकुंडी, घाण, रेल्वे स्टेशनं, आजूबाजूला खूप मोठ्या प्रमाणावरती झोपडपट्टी, गचाळता असेल आणि त्या ठिकाणी तुम्ही कितीही मोठं घर बांधलं तरीसुद्धा ते तामसिक वास्तूच्या प्रकारातच जातं. अशा ठिकाणी श्वास घेताना अडथळा जाणवतो, चिडचिड जाणवतो, आवाज कंटिन्यू कुठलं ना कुठला तरी आवाज येतो, मानसिक अशांतता लाभते. मातीचा जर वास घेतला तुम्ही तर त्या ठिकाणी तुम्हाला थोडासा तेलकट टाईप असा वास येतो. त्यामुळं कोणतीही भूमी निवडताना राजसी भूमी, सात्विक भूमी, तामसिक भूमी याचा अभ्यास तुम्हाला व्हावा, यासाठी हा कार्यक्रम मी या ठिकाणी सांगितला आहे. परंतु तुम्हाला माझ्या आनंदी वास्तू हे जे पुस्तक आहे, ग्रंथ आनंदी वास्तू, यामध्ये मातीच्या परीक्षणाबद्दलची भरपूर माहिती मिळेल. तुम्हाला साधी गोष्ट सांगतो की ज्या ठिकाणी तुम्ही वास्तू घेता, जमीन घेता, त्या ठिकाणी जर तुम्ही खड्डा केला, 1 फुटाचा खड्डा करायचा आणि त्याच्यामध्ये पाणी भरायचं. जर पाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये शोषलं गेलं तर समजा की ती वास्तू तेवढी चांगली नाही आहे.
पण शोषलं न जाता ते पाणी नितळ आणि स्वच्छ तसंच राहिलं तर निश्चित ती वास्तू चांगली आहे. आणि पाणी ओतल्यानंतर तर ती क्लॉकवाईज जर गोल 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 फिरत असेल, तुम्ही एक फूल टाकून बघा, तर ती असं गोल जर क्लॉकवाईज फिरत असेल तर अशी वास्तू देखील ही शुभ वास्तू मानली जाते. वास्तू परीक्षण, जमीन परीक्षण असे खूप सारे प्रकार आहेत, तुम्हाला आनंदी वास्तू पुस्तकामध्ये वाचायला मिळतील. हा कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा. पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचं तुम्हाला ओम साईराम.